हॅलो गाईस, तर हे आपण चर्च बघतो ते आहे माउंट मेरीचं चर्च. तर चला माऊलीचं दर्शन घ्यायला पहिला चर्चमध्ये जाऊ, मग सणाचं काय आहे ते बघू. तर माऊलीला सगळ्यात जास्त आवड असते ती मेणाची, म्हणजेच मेणबत्तीची. तर आपण आधी मम्मीने पहिला मला सांगितलेलं का आईला पहिला वात्या चढव म्हणजे मेणबत्ती चढवतं. चला आता माऊलीला चालू वात्या चढवायला म्हणजेच मेणबत्ती देवाला. तर माऊलीला मेणबत्ती देऊन नंतर माऊलीसोबत मस्त असे 2-3 फोटो काढले, कारण की वर्षांशी एकदाच आपण माऊलीच्या सणाला बँड्रा लायल्यावर येतात. त्याच्यानंतर माऊलीच्या समोरच अजून एक माऊली आहे. तर जसं माऊलीचं दर्शन घेतल्यावर आपण माऊलीचं दर्शन घ्यायलाच लागते. तर अया बघा केवढं सुंदर असं पहिल्याच्या काळापासूनच करून ठेवलेलं आहे. तर हे जावाचं मगशी त्या असं स्टेप्स आण त्या पावऱ्या चढूनशी आपल्याला त्यावरती जावं लागतं. एका अशा कॉर्नरलाच आहे, बिकॉज ते चर्चच्या एकदमच एक्झॅक्टली समोर आहे. आणि मग ते पण जाऊन आपण त्या पण माऊलीचं दर्शन मी तुम्हाला देते. माउंट मेरी सण हा फक्त ख्रिश्चन लोकांचा, ख्रिश्चन कोल्यांचा नसून तर कोली लोक पण तेवढाच त्या दर्शनाला येते. बघा हे आहे चर्च आणि चर्चच्या एक्झॅक्टली समोरच ही माऊली आहे. तर या पण माऊलीचं माते मरियेचं दर्शन घ्यायला लागते. आणि चर्च तुम्हाला अख्खं सुंदर अशाप्रमाणे चर्च दिसते. त्याचप्रमाणे फिस्टमध्ये मस्त मस्त अशा रोजरी, परत येशू ख्रिस्त असलेलं असं सामान वगैरे भारीपैकी भेटते. तसंच मद्रासचा हलवा म्हणजेच माऊलीचा बँड्राचा पण हलवा बघितला, तो घेतला पण मिनी जाम. नंतर गरम चणे म्हणजे माउंट मेरीचे सगळ्यात फेमस. त्याच्यानंतर पक्कं असं स्वीट आलेलं होतं. त्याच्यानंतर या क्रॉसचं दर्शन घेऊन आपण चालू. बाय बाय.